तर मित्रांनो, आज आहे दिवस तिसरा आणि आज होम होता गावातला. होम वगैरे बघून आलो आहे, दर्शन वगैरे घेतलं आणि आता मी निघाले देवगडला. आता 6:30 झालेत. ॲक्च्युली ह्या वर्षी जरा लेट झाला होम पेटवायला, नाही तर 5:30च्या नंतरच पेटतो लगेच. पण ह्या वर्षी लेट झाला, जवळपास 40-45 मिनटं लेट होता. सो आता आपली गाडी इथे सज्ज आहे जायला देवगडसाठी आणि नियर तिकडे आपलं वाट बघणार आहे पुढे जाऊन हातकंब्याला. सो आपली गाडी रेडी झालेली आहे. गाडी मस्त की काल पाणी मारून घेतलं आहे निखिलच्या शॉपवरून. चला तर मग आता आपण निघूया. आधीच लेट झालं आहे, आम्हाला जवळपास पोचायला 11:30 होतील, कारण आम्ही नाश्ता वगैरे करायला थांबणार आहे. सो जर्नी दाखव मी हळू. आता जेव्हा माझ्या मागे नियर बसेल तेव्हा मी जरा शूट करायसाठी कोणतरी आत मागे बसलेलं असेल, सो मी शूट करू शकतो. चला तर मग आता डायरेक्ट भेटूया हातकंब्याला. 2 hours later. आपल्याला हातकंब्याला निहार भेटणार होता, सो तो आलेला इथे. त्याला घेतलं, पिकअप केलं आणि तिथं थांबलो आहे लगेच, कारण नाश्ता करायचा होता. तो बोललो आपण पुढे जाऊया. मग आम्ही आता पाली फाट्यावर थांबलो आहे. इकडे आहे कोल्हापूर आणि या साईडला आहे गोवा लांचा. तर आपल्याला तिकडे जायचं आहे. तर नाश्ता करायला इकडे हॉटेलमध्ये थांबलो आहे मागे. ठीक आहे, ठीकठाक आहे. निहार इथे आणि हा एक आहे मित्र प्रथम, याचा सुद्धा चॅनल आहे. गेमिंगचं आहे ना रे? गेमिंगचं चॅनल आहे. नाव सांग. नॉट प्रथम गेमिंग. नॉट प्रथम. आणि हा याचं पण आहे. सांग तुझं पण सांग. मॉडर्न बिल्ला. मॉडर्न बिल्ला, याचं पण गेमिंग चॅनल. आता सध्या रील त्याचे फॉर्मला आले आहेत त्याच्या. खुश आहे एकदम गडी खुश आहे एकदम. चल मग आता जरा आम्ही गप्पा मारतो आणि निघतो. तर मित्रांनो, आता आम्ही वाटेत थांबलो आहे आणि वाटेत हा ब्रिज लागला एक मधीच. देवगड आता फक्त 18-19 किलोमीटरच आहे, पण आम्हाला इथे काही असं काही नजर पूर्ण रस्त्यावर आम्हीच आहोत, कोण नाही. आणि एक नंबर स्पॉट आहे. आम्ही थांबलो लगे इथे, फोटोशूट वगैरे करून घेतला आताच. आता भरपूर दिवस झाले फोटो नाही पडले, इंस्टावर जरा आणि ह्या लुकमध्ये मी फोटो घेतला नव्हता अजून. सो जरा माझी दाढी होती अजून, मी काल जरा कट केली. येड्याने कमी केला आणि जास्त. ठीक आहे, हरकत नाही. आता जरा वेगळा वाटतोय. आधी मस्त लुक होता, हरकत नाही. आणि आपली गाडी ही मॅन हो मित्रांनो, नमस्कार मित्रांनो, आमच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आशा करतो की तुम्ही सर्व ठीक असाल. डायरेक्ट सुरुवात केली ब्लॉगला करायला, काय बोललोच नाही स्टार्टिंग,
कारण सकाळी जरा घाईत होतो, हा पण भेटणार होता, सो मला निघायचं होतं, कव्हर करायचं रस्ता. तरी पण लेट झालेलंच आहे, आता आम्हाला 12:15 वाजलेत. 11च्या आधी पोहोचायचं होतं, पण हरकत नाही. मी नाश्ता वगैरे करायसाठी एक्स्ट्रा वेळ घेतला. तिथे मित्र भेटला, ते तुम्ही पाहिलं. आता पुढे जाऊन डायरेक्ट मंदिरातच भेटू, कारण आता खूप लेट होईल. नाही तर कारण आम्हाला परत मला चिपळूणला जायचं, याला रत्नागिरीला सोडायचं आहे. मी तुम्हाला डिटेल्स नंतर हळूहळू सांगेन तिथे गेल्यावर. आधी सध्या आपण मेन स्पॉट कव्हर करूया. चला तर मग आता डायरेक्ट तिथेच भेटूया. तोपर्यंत सीन एन्जॉय करा. हे बघा, चला मग मित्रांनो, आता आम्ही एका फाट्यावर आले, दाभोळे फाट्यावर. आणि आता इकडे जातो तो कुणकेश्वरला जातो. काही अंतरच आहे, 6 किलोमीटर असेल, जवळपास 4 ते 6 किलोमीटर. आणि इकडे जातो तो पोखर बावला. तो आता आपण तिथे जायचं पहिलं, नंतर कुणकेश्वरला जायचं आहे. सो आम्ही पण सुद्धा विचारत चालू, जरा कन्फ्युजन होतं. मग एका माणसाने जरा आता गाईड केलं पुन्हा एकदा, सगळ्यांना विचारतच चालू प्रॉपर. मग आता इथे दाभोळे रोड दिसते इथे समोर, फाट्यावर आलं, दाभोळे फाट्यावर. तर इथनं आत जातो लेफ्टला, आणि नंतर मग आपलं झालं दर्शन, मग इकडे जायचं, मग रिटर्न परत या साईडला. चला तर मग आता डायरेक्ट भेटू पोखर बावला. A few moments later. फायनली पोचलेलो आहे. 192 किलोमीटर आम्हाला चिपळूणवरून पडलं, पण ठीक आहे, मजा आली. रस्ते चांगले होते त्यामुळे पळवायला मजा आली. ती पळवायला म्हणजे मी आई बाबांना वचन दिलंय, चालवायला मजा आली. आता जाऊया आतमध्ये. मंदिर इथे खालीच आहे, हे बघा. आणि इथे गणेश मंदिर आहे, इथे शंकराचं मंदिर आहे खाली. जाऊया, पुढे गेल्यावर तुम्हाला कळेलच. आता आज जाऊया. मी आलो आहे गणपतीच्या मंदिरात. आपल्या मागेच श्री गणेशाची मूर्ती आहे इथे, तुम्ही पाहत असाल इथे. तर आता मी दर्शन घेतो, मग आपण खाली जाऊया. खाली महादेवाचं शिवलिंग आहे, ते आपण बघूया. आणि इथे पुजारीसुद्धा आहेत, त्यांनासुद्धा आपण या मंदिराबद्दल, इतिहासाबद्दल आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून, काय आहे कसं काय. गणपती बाप्पाचं दर्शन झालं. आता जाऊया खाली. इथनं पायऱ्या आहेत खाली जायला, तिथून जाऊया आणि महादेवाचे आपण दर्शन घेऊया खाली जाऊन. असं म्हणतात इथल्या पुजाऱ्यांना, जे आधीचे पुजारी होते त्याचं नाव नाही माहिती, आता आपण डिटेल्स नंतर या पुजाऱ्यांकडून घेऊ. वरच्या इथे जे पहिले पुजारी होते त्यांना दृष्टांत झाला. या गणेश मंदिराच्या खाली शंकराची पिंडी घेऊन कोणतरी येताना वरती आणि त्या भटजींना देते पुजाऱ्यांना हातात, असं त्यांना दृष्टांत झाला. खोदकाम सुरू केलं गणेश मंदिराच्या इथूनच खालून. त्याच्या 2 वर्षानंतर त्यांना इथे शिवलिंग सापडली आणि ते दृष्टांत खरा झाला. आणि ही शिवलिंग आहे पंचमुखी. तर आता ती इथे आहे बघा. आणि हे मंदिर ते शिवलिंगाचं म्हणलं. आणि बाहेरसुद्धा शिवलिंग आहेत काही, ते तुम्हाला दाखवतो. आणि इथे आहे बाव, म्हणजे बावडी आहे, म्हणजे विहीर आहे. विहिरीचं पाणी ते 12ही महिने वाहत असतं. आणि इथे सुद्धा ते पुढे पुढे जात असतं. हे बघा, शंकराची मूर्तीसुद्धा आहे तिथे. ते पूर्ण थंडावा आहे. आत्तासुद्धा मार्च असून पण थंडावा आहे. काय असं हे नाही वाटत आहे ऊन आहे असं. पावसात तर पूर्ण पाणी वाहत असतं. जर तुम्ही काही लोकांचे यूट्यूबवर व्हिडिओ बघितले असेल पावसाळ्यातले, तर इथे पूर्ण पाणी वाहत असतं. आणि पूर्ण मंदिर आहे ना ती बाजू, ती खाली असते पाण्याच्या थोडी. हे बघा, अशा पायऱ्या आहेत ना. आणि हे बोललं ती बाव. हे बघा, याच्यात मासेसुद्धा आहेत. एकदम नितळ पाणी आहे, नितळ. हे बघा, पूर्ण खालचं दिसतं तळ. आणि इथनं पाणी येत असतं पावसाचं वगैरे, पुढे येऊन मग असं पुढे जातं या साईडला. चला तुम्ही आता, हे आता बंद केलं आहे इथे गेट वगैरे, पाणी जाण्यासाठी आता पाईप वगैरे केलेत. हे बघा, पाणी वाहतं पावसाळ्यात. आणि ही बघा शंकराची मूर्ती एक. आणि इथे शिवलिंगसुद्धा आहे बघा पाण्यात, ती पण पाण्यात असते. आता इथे आहे नंदी बैल, समोरच ही पंचमुखी शिवलिंग हे बघा. आणि समोरच कोरीव काम आहे. आणि इथे वाघ, तिथे सिंह ठेवलेला आहे छोटा. आणि हे बघा पंचमुखी आहे. असे म्हणतात की हे कासवाच्या पाठीवर शिवलिंग, असं मी ऐकून आहे. ह्या पंचमुखीचं पण एक रिझन आहे, ते तुम्हाला माहिती देणंच पुढे पुजाऱ्यांकडून.
तर आता तुम्ही दर्शन करून घ्या. शिवलिंगाच्या इथनं आपल्याला पुढे तीच बाव दिसते, म्हणजेच विहीर बघा, पाण्याचं तळ दिसतं, एवढं पाणी क्लिअर आहे. ते पुढे जाते, पुढपर्यंत. शिवलिंगाच्या बाजूलाच ते भिंतीवर व्याख्यान लिहिलं आहे मंदिराबद्दल, तुम्ही इथे वाचू शकता. मी स्लो करतो, तुम्ही स्टॉप करून करून वाचू शकता. इथे सुद्धा एक शिवलिंग आहे. आपण मंदिराच्या इथनंच खालीच येतात, आपल्याला इथे एक शिवलिंग दिसते आणि इथे समोरच एक मूर्ती आहे, जसं की तुम्ही आधीसुद्धा बघितलं. आणि हे बघा, इथे सुद्धा पाणी एकदम क्लिअर आहे, नितळ आहे, पूर्ण मासे दिसत आहेत खालती. ते आता तुम्हाला दाखवतो. आपला कॅमेरामॅन बघा अंडर वॉटर टाकणार आहे आता. चला, तर आपण दर्शन घ्या मूर्तीचे. मूर्तीच्या बाजूलाच आपण पाहताय तर गायमुख आहे इथे, याच्यातनं सुद्धा पाणी येत असतं. आता सुद्धा थोडं थोडं येते बघा, इथनं दिसते. हे सगळं पाणी इथे जातं आणि गायमुखाच्या इथेच बाजूलाच हे शिवलिंग आहे आणि इथे पंचमुखी शिवलिंग पुढे. आणि हे वरती गणेश मंदिर आता पूर्ण डेव्हलप केलेलं आहे बघा, दिसतंय 2-3 माळ्याचं दिसतंय. आणि इथे बाग वगैरे केलेली आहे. पुढे हे पाणी तिकडून येतं वरनं. आणि इथे टॉयलेट वगैरे सुद्धा आहे, जर तुम्हाला इमर्जन्सी काय झालं तर जाऊ शकता. आणि इथे सुद्धा मासे आहेत बघा, काही काही दिसत आहेत मासे याच्यात. अंडर वॉटर शूट केलं आहे. पण काय आपला कॅमेरामॅन चार्जिंग संपले मित्रांनो, चार्जिंग संपले. आमचे DOP डेंजर आहे, चार्जिंग बाईकवरच संपवलं. मस्त वाटतं, प्रसन्न वाटतं एकदम इथे येऊन. आता जरा 10 मिनटं बसूया इथे, नंतर आपण निघूया. आणि तोपर्यंत मग बघूया पुजारी आपल्याला माहिती देतात काय मंदिराबद्दल. कासव पण आहे हे बघ समोर, हे बघ मित्रांनो, कासव समोर. हा ना, तो मस्त पाणी एकदम खोल असेल आतमध्ये, कारण इथे ना तळ दिसत नाही बघा, मासे सुद्धा दिसतात तिथे. नाणी टाकली, क्लिअर दिसतंय उजेडामुळे. इथे खोल नाही, पण तिथे खोल आहे, पुढे खोल आहे, कारण तिथे बघ ना पूर्ण दिसत नाही, गढूळ आहे पाणी खाली. कासव मस्त वरती आलेले आहे. आता आपण जाऊया वरती. इथे श्री हनुमानाची मूर्ती सुद्धा कोरलेली आहे. आपण वरती जाऊया गणपती बाप्पाच्या इथे, आणि तिथेच जाऊन आपण गडजी बुवांना, म्हणजे आपल्या इथल्या पुजाऱ्यांना विचारून घेऊया माहिती या मंदिराबद्दल प्रॉपर, जे आता मी वरवरचीच दिली त्याचा तुम्हाला प्रॉपर मिळेल. A few moments later. तर मित्रांनो, आता आपल्या पुजारी काका भेटलेत, त्यांना पूर्ण माहिती विचारूया आपण या मंदिराबद्दल. काका सांगा. हे पांडवकालीन स्वयंभू स्थान आहे. ज्यावेळी पांडव वनवासात होते, कुठे ना कुठे 14 वर्ष ते फिरले. एक वस्त फक्त कुठे जायचे, गावात एक रात्र तिथे थांबायचे. मग हा स्वयंभू, हे जंगल आहे पूर्ण. जंगल, गाव 2.5 किलोमीटर खाली आहे. मग हे पूर्ण जंगलात आहे. खालून नदी गेली आहे, त्याच्यावरती ओढा आहे तो. आणि ते गणपती स्वयंभू 3 झाडांच्या मुळात अशी मूर्ती ठेवलेली होती. अच्छा. ती पिढ्यानपिढ्या लोकांना माहिती. आणि आता हे असं आहे, समोरून ते टेबल आहे ठेवलेलं, तो रोड होता जुना. अच्छा अच्छा. आता तो ब्रिज झाले आहे तिकडचा. बरोबर. नंतर मग इकडे कोण लोक दुर्लक्षित करायचं, एवढ्या लांब यायचं, जंगल आहे, घाबरायचे लोक. मग इथे जे श्रीधर राऊत वडील माझे, अच्छा, इकडे ते यायचे. त्यांच्या मनात काय आपण काहीतरी थोडी सुधारणा करायची. मग त्याने मग हे मंदिरात हळूहळू ते झाडलोट करायची. मग नंतर त्यांची श्रद्धा बसली. नंतर ते 43 वर्ष पुजारी म्हणून राहिले इथे. नंतर मग हळूहळू ते खाली, तिथून आता तुम्ही खाली गेलात बघा, पाय वाटायचे, पूर्ण जंगलच होत. ते मंदिराचं थोडं काम चालू केल्यावर तिथे त्यांना मग आता काहीतरी खाली हळूहळू पाण्यापर्यंत मार्ग काढावा ना, म्हणून ते गेले खाली खाली. वाट होती पहिली, पण दिवसा पण कसं काळोख असायचं, एवढी जंगल होती ती. मग नंतर त्यांना तिथे 12व्या वर्षी दृष्टांत झाला. ती गोकर्ण पिंडी आहे बघा पलीकडे, ओंकारेश्वर, ते पायथ्याशी काम चालू होतं त्या मंदिराचं बांधकामाचं. अच्छा. त्यावेळी तो पाण्यातून एक ब्राह्मण येतो आणि त्यांच्या हातात ते शिवलिंग देतो. नंतर मग ते असं
शिवलिंग हातात दिल्यावर ते त्याचा शोध घेतात त्या पाण्यात, ते कामदार लोकांना सांगून. नंतर मग त्याचा खरा आकार असतो तो असा असतो, जमिनीत असतो. आता वरती दिसतोय ना खरा आकार, तो जमिनीत असतो. आणि ती आता खाली तळा गेलाय तो वरती होता. मग ते साप वरती काढून साफसफाई केली त्याची. मग नंतर मग त्याचे असे वेगवेगळे आकार दिसायला लागले. मग त्याचा एक फोटो मारून गगनगिरी महाराज माहिती असते ना, त्यांना गगनबावड्याला दाखवलं तो फोटो. ते बोलले हे ब्रह्मांड आहे आपल्या महाराष्ट्रात, हे दुसरं आहे. नंतर मग ते बोलले हे मंदिर तुम्ही असं वरती कुठे बांधू शकत नाही, म्हणजे इकडे आता वर बघा मंडप आहे तो, तिथे ते हजारो वर्ष पाण्यात राहिलेलं आहे. त्याच्या कारण ते पाण्यातच मंदिर पाहिजे. आणि वर्षातून 1-2दा तरी ते पूर्ण पाण्यात बुडलं पाहिजे. त्याचे आता खरं रूप म्हणजे ते ओंकारेश्वर आहे, वरा रूप. कासवाच्या पाठीवर शिवलिंग, समोरून बघितलं तर कासव दिसतो, बाजूला ते डुकरासारखं तोंड आहे. आणि पूर्ण आहे ती कासवाची पाठ आहे. आणि गोल आहे वर्तुळ, ती पृथ्वी झाली. त्याच्या आतमध्ये जे शिवलिंग आहे आणि पाण्याच्या बाजूला चंद्रकोर आहे, त्याला ते महादेव झाले, शंकर महादेव. असे ते 5 अवतार आहे. त्याच्या बाजूला बघा एक भुयार आहे, ते किती लांब गेलाय सांगू शकत नाही. बरोबर. आणि याच्या खाली आता हे जे पाणी आहे ते झऱ्याचं पाणी आहे. आता हे झरे उन्हाळा झाला का सुकतात, पावसात 2-3 तास पाऊस लागला तर अर्ध मंदिर ते पाण्यात जात. बरोबर. आणि ते भुयार आहे ते त्यावेळी पांडवांनी कोरलेलं आहे. आणि त्याच्यावरून पहिल्या गाड्या जायच्या. आता तो ब्रिज झालेला आहे. पहिला जुना रोड आहे पुण्यात गणपतीचे. आणि त्याच्या खालच्या बाजूला गोकर्ण पिंड आहे, पाण्यात आहे ते असं मोठं, गायमुखीच्या बाजूला इकडे ते गायचा कान आहे, त्याच्यात शिवलिंग आहे एवढं, पण ते पाण्यातच असत. त्याच्या खालच्या बाजूला शेषकुंड एक आहे, असं सापाचं फण आहे दगडातून आलेलं, एवढंच आहे. असं असं ते 2 असे ते डाग असतात सापाचे, तसे त्याला होल आहेत त्या असे. आणि असं हे जागृत देवस्थान आहे एकदम कडक. आणि ते गायमुख पाणी असतं, यंदा सुकलंय ते. नाही तरी पण आता पाहिलं तर थोडं येतं थोडं. आणि ते खेकडे कसे चाळण करतात आतमध्ये त्या भुयारात, मग ते पाणी कुठच्या पण बाजूला जातं. बरोबर. तर पाणी ते कायम असतं चालू थोडं तरी. तिथे संकष्टीला लोकांची गर्दी असते. मागे गणेश जयंती उत्सव 3 दिवस चालू असतो. महाशिवरात्री वगैरे तेव्हा ते कसं पहिलं कुणकेश्वरचं मिळालं, कुणकेश्वर स्थापित आहे ना ते मंदिर, नंतर हे आहे मिळाले 91 साला. तरी पण इथे बरेच लोक भाविक येऊन जातात. आता तुम्ही पूर्ण पाहता. आता वडिलांच्या पाठी वडील 43 वर्ष, आता मी 14 वर्ष लागलं मला. तरी बरेच जणांना अजून हे मंदिर माहिती नाही. आम्ही सुद्धा दुसरे व्हिडिओ वगैरे बघूनच आम्हाला कळालं होतं. तर इच्छा झाली की इथे येऊन भेट द्यायची आणि जरा प्रसन्न सुद्धा वाटतं बघून. पण खाली गेल्यावर सगळे लोक तेच सांगतात की खाली एकदम म्हणजे किती टेन्शन काय असलं, थंडावा आहे ते सोडा, पण टेन्शन फ्री माणूस होतो तिथे. आम्ही पण मन प्रसन्न बसलो होतो नुसते असेच. पावसात खूप मजा येतो. थँक्यू माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. 2 hours later. मित्रांनो आता आम्ही घरीच्या दिशेने चाललोय. आता वाजलेत 5:30. ऍक्च्युली आम्ही निघून आलोय पुढे 41 किलोमीटर आम्ही पुढे आलोय आता निघून. आम्ही कुणकेश्वर मंदिरात गेलो, पण तिथे ऑब्व्हियसली मला डाऊट होताच, तिथे शूट करून दिलं नाही, त्यामुळेच मी तुम्हाला दाखवू नाही शकलो ना बाहेरून ना आतून. फक्त आम्ही दर्शन घेतलं आणि तिथून निघालो, थांबलोच नाही आम्ही, कारण ऑलरेडी तिथे 3:30 झाले होते, कारण मला परत चिपळूणला यायला 5 तास जाणार होते. सो आम्ही निघून आलो. विचार केला होता भाटे बीचला थांबू, पण आता इथे वाजले 5:30, सनसेट होत आला आणि आम्ही आता इथे स्पॉट दिसला नाटे बीचला थांबलो. हे बघा, नाटे बीच नाही बोलू शकत, पण आम्ही पूर्ण कोस्टल रोड करत जातोय आता पावस मार्गे. आणि तिथून मग मी रत्नागिरीत ह्याला सोडेन, ड्रॉप करेन तिथे मारुती मंदिरला आपल्या निहारला, आणि मग मी मार्गस्थ होईन चिपळूणसाठी पुढे. तर आता जरा इथे बोललो व्हिडिओला एंड करून टाकूया, कारण पुढे जाऊन काळोखाना मग दिसणार नाही. सो बोला आताच काय ते संपवूया आपला. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून कोणते कोणते स्पॉट आहेत ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा, जे तुम्ही कव्हर करू शकतो असे. आणि आता मी रेडी आहे समजा, कारण आपला माईक वगैरे आता पुन्हा आलेला आहे बघा, बघताय तुम्ही. तर माईकचा जरा प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे व्हिडिओ वगैरे करता येत नव्हते. शक्यतो आता होणार नाही तसं.
तुम्हाला काय स्पॉट सांगायचे असतील मुंबई साईडचे वगैरे दुसरे कोकण सोडून सुद्धा तर मला सांगा कमेंटमध्ये, तर आपण तिकडे नक्की भेट देऊ. आणि हा तुम्हाला स्पॉट कसा वाटला किंवा हे ठिकाण कसं वाटलं हे मला नक्की सांगा, कारण मी जवळपास 2 वर्ष मी हा व्हिडिओ पाहत होतो आणि मला ही जागा आवडली होती आणि एकदा तरी भेट द्यायची होती. सो आता योगायोग आला होता तर आलो लांब. भले मला मुंबई ते अंतर चिपळूण तेवढं आहे तेवढंच इथे पडलं. आता मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो थोडे. पण चिपळूण ते पोखरबाव जास्तीत जास्त 190 किलोमीटर काय ते समथिंग आहे, 193 असं झालं होतं. भरपूर आत आहे हायवे पासून. राजापूरच्या पुढे आलं की 20-25 किलोमीटर असं आतमधून आहे तिकडे. तिथून मग जवळपास 40 किलोमीटरचं अंतर असेल तिथे पोहोचण्यासाठी. जरा विचारत जावं लागतं. तुम्ही सुद्धा आलात तर विचारत मालवणवरून वगैरे जवळच आहे. ऍक्च्युली तिकडच्यांना माहिती पण असेल हा स्पॉट. 400च्या आसपास जाईल मुंबईवरून जर यायचं असेल तर डायरेक्ट. तर बाकीचे डिटेल्स मी तुम्हाला खाली देईनच आणि काय माहिती वगैरे असेल ती. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओला लाईक करा जर आवडला असेल तर. आणि आपला चॅनल ओपन केलेला आहे दुसरा गेमिंगसाठी. आपला शनिवार रविवार तिथे गेमिंग असतं. जर लाईव्ह स्ट्रीम असतो. जर तुम्हाला इंटरेस्टेड असेल गेमिंगमध्ये, तुम्ही जर पाहत असाल आणि गेमिंगमध्ये इंटरेस्टेड असाल, BGMI वगैरे जे काही असतील गेम ते आम्ही आता सध्या खेळतो. अमॉंग अस, BGMI जे काय आता स्टार्टिंग केलंय. हळूहळू पुढे गेम वाढतील. तुमचे सुद्धा काय असतील गेमचे सजेशन ते मला त्या चॅनलवर जाऊन सांगा. एखादी बघा लाईव्ह स्ट्रीम तुम्हाला आवडेल. आता जरा स्टार्ट आहे, नंतर हळूहळू जरा कॅमेराचा सेटअप वगैरे झाला पूर्ण प्रॉपर तर आपण ते सुद्धा करू. आपण फेस टू फेस असं म्हणजे फेस रिव्हील करतात ना तसं टाईपमध्ये आपण स्ट्रीम करू. तर आता हा नजारा जर बघतो आणि निघतो इथनं आणि डायरेक्ट भाटे बीचवर थांबायचा विचार होता. पण तिथे जायपर्यंत सनसेट जायला हा तिथे काळोख झाल्यावर मग दिसणार नाही ना मी तुम्हाला असं. सो मी आता विचार केला इथेच थांबून घेऊया जरा 2 मिनिटं आणि व्हिडिओचा एंड करूया. चला तर मग भेटूया आता डायरेक्ट अशाच कुठल्या तरी चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत येतो मी. आणि हो, आपला या आधी ब्लॉग आधी आपला होळीचा ब्लॉग सुद्धा, शिमग्याचा ब्लॉग सुद्धा आलेला असेल. तो मग की पहा व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ किंवा रील मध्ये फॉर्मॅटमध्ये येईल. आणि आपला रील फॉर्मॅटमध्ये बघण्यासाठी माझ्या इंस्टा आयडीला फॉलो करा. ब्लॉगर सीड हे माझं इंस्टा आयडी आहे, मी इथे खाली देतोय. तिथे जाऊन बघा आणि तिथे मला फॉलो करू शकता. तिथे आपले अपडेट वगैरे देत असतो मी. ठीक आहे, चला मग येतो मी.